बहिणींसाठी खुशखबर. फायनली ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता ती गोष्ट होत आहे आणि ती म्हणजे तुमचे रखडलेले पैसे. जानेवारीचा हप्ता खूप दिवसापासून तुम्ही वाट पाहत होता. जानेवारीचे पैसे कधी मिळणार, कधी मिळणार, कधी मिळणार आणि प्रत्यक्ष पैसे जमा व्हायला आज सुरुवात होत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे. तुमच्याच कामाची बातमी आपण पाहणार आहोत, माहिती पाहणार आहोत, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. चला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहूया. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. सरकारने घेतला मोठा निर्णय. बहिणींच्या खात्यामध्ये थेट डीबीटी जानेवारीचा हप्ता. या अगोदर डिसेंबरपर्यंतचे पैसे तुम्हाला मिळाले असतील. 6 हप्ते कुणाकुणाला आले आहेत कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे, कारण जानेवारीचा हप्ता जो आहे तो आता सरसकट महिलांना न मिळता ठराविक महिलांनाच मिळणार आहे. तुम्हाला जर हे पैसे आले नसतील तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील तर योजनेमध्ये आता पहा खूप मोठा चेंजेस जो आहे तो झालेला आहे. क्रॉस व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून अनेक लाखो बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या अकाउंटला जे पैसे ट्रान्सफर करण्यात येत होते ते आता त्यांना मिळणार नाहीत. त्याचबरोबर फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर आणखीनही ज्या सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घेत होता त्यामध्ये पहा, अन्नपूर्णा योजना असो, या योजनेचेही तुमचे पैसे जे आहेत ते बंद होणार आहेत. गॅसचे पैसे तुमचे बंद होणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी ही माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात मोठी खुशखबर दिलेली आहे महिलांसाठी लाडक्या उपमुख्यमंत्र्यांनी, ते म्हणजे जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा. होय, जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा. 2 दिवसापूर्वी तुम्हाला पहा आदिती तटकरे मॅडमनं सांगितलं होतं की 26 जानेवारीच्या अगोदर पैसे महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत. परंतु कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कारण आता सरसकट पैसे येणार नाहीत. रेशन कार्ड संदर्भात देखील मोठा निर्णय झालेला आहे. कोणतं रेशन कार्ड असल्याच्या नंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, कोणतं रेशन कार्ड पात्र असणार आहे, या संदर्भातही आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओमध्ये स्किप करायचा नाही, पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुमच्याच कामाची ही माहिती आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने आता घेतला आहे मोठा निर्णय. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करण्याचं ठरवलेलं आहे आणि योजनेच्या बदलांना सुरुवात झालेली आहे. पाहू शकता, बऱ्याच महिलांना जानेवारीचा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो आलेला नाही आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा, कारण त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. जानेवारीचा हप्ता मिळणार नाही. डिसेंबरचे पैसे आले नसतील तर खूप तुमच्यासाठी या ठिकाणी पहा धोक्याची घंटा वाजलेली आहे असं आपण म्हणू शकतो. लाडक्या बहिणींच्या खात्यामधले जे पैसे आहेत ते देखील सरकार वापस घेणार आहे. ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यातील पैसे वापस घेतले जाणार आहेत. किती पैसे वापस घेतले जाणार आहेत, तर ज्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्यासह पैसे येतील, म्हणजेच एकूण 7 हप्ते 10,500 रुपये रिटर्न. त्याचबरोबर डिसेंबरपर्यंतचे हप्ते 6 हप्ते म्हणजेच किती 9,000 रुपये डीबीटी आलेले होणार सरकारी खात्यामध्ये जमा. कसे होणार, तर रिफंडच्या माध्यमातून ते पैसे जमा करण्यात येणार आहेत. लाडक्या बहिणींच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर पैसे मिळणार नाहीत. त्याचबरोबर तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड असल्याच्या नंतर पैसे मिळणार नाहीत हेही आपण माहिती पाहणार आहोत. परंतु ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती. 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. ट्रॅक्टर वगळता जर वाहन असेल 4 चाकी 4 व्हीलर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. परिवहन महामंडळाशी चर्चा सुरू आहे. त्या संदर्भातला डेटा जो आहे तो मागवला जात आहे. कोणाकोणाच्या घरामध्ये गाड्या आहेत याची जी तपासणी आहे ती सुरू झालेली आहे आणि या तपासणीच्या अंती ज्या महिला
यामध्ये आढळून येतील त्यांचा लाभ जो आहे तो बंद होणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले होते आणि त्यांना आणखीनही पैसे आले नव्हते, योजनेमध्ये बसत होत्या, त्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना, तुमचं आधार DBT आणखीनही लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर हे DBT लिंक करून घ्या. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्हाला पैसे वन टाईम जमा होणार आहेत 10,500 रुपये. ज्यांचं आधार DBT लिंक असणार त्यांना हे 10,500 रुपये सरकार. सगळ्यात मोठी बातमी म्हणजे डिसेंबर नंतरचा हप्ता, 7वा हप्ता, जानेवारीचा हप्ता. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा तथा राज्याचे नवनिर्वाचित अर्थमंत्री यांच्या माध्यमातून बहिणींना थेट पैसे, थेट खात्यामध्ये DBT. ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला होता त्यांना मिळणार 1,500 आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नव्हता, अगोदर नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते आले होते त्यांना 3,000 येतील. कुणाला एकही रुपया आला नव्हता त्यांना 10,500 रुपये येतील. मागच्या महिन्यामध्ये 9,000 रुपये त्यांना मिळालेले आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी घेतला आहे निर्णय, दिले आहेत पैसे सरकारी तिजोरीत. पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती. बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी चेकवर केली साईन. स्वतः माहिती दिलेली आहे अजितदादांनी की लाडक्या बहिणींच्या जानेवारीच्या हप्त्याचं वाटप करण्यासाठी स्वतः राज्याच्या अर्थमंत्र्यांनी चेकवर साईन केलेली आहे आणि हे पैसे प्रत्यक्ष महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 26 जानेवारीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि या प्रोसेसला आजपासून सुरुवात होत आहे. अर्थमंत्र्यांनी चेकवर साईन केलेली आहे आणि हे पैसे तुमच्या अकाउंटला DBT अंतर्गत ट्रान्सफर केले जात आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे अर्थमंत्र्यांनी, अजितदादांनी दिलेली आहे ही सगळ्यात मोठी अपडेट. त्या ठिकाणी पहा, तुमच्यासाठी नक्कीच ही चांगली बातमी असणार आहे, गुड न्यूज असणार आहे. तुम्हाला ही बातमी कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट करून. त्याचबरोबर आणखीनही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता रेशन कार्ड संदर्भातला महत्त्वाचा निर्णय, पिवळं आणि केशरी रेशन कार्ड सोडता. या ठिकाणी पहा, ज्या महिलांचं पांढरं रेशन कार्ड होतं त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाणार अशी माहिती मिळत होती, परंतु आता कालच आपण पाहिलेलं आहे की आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की सर्वच महिलांचे अर्ज जे आहेत ते क्रॉस व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून पडताळण्यात येत आहेत आणि ज्यामध्ये रेशन कार्ड पिवळा असो किंवा केशरी असो, क्रॉस व्हेरिफिकेशनच्या अंतर्गत जर तुमचा फॉर्म तपासला गेला तर मात्र अपात्र असाल तर पैसे मिळणार नाहीत आणि पात्र असाल तर कुणाच्याच अफवांना किंवा कोणत्याच गोष्टीला तुम्हाला भ्यायची गरज नाही, पैसे तुम्हाला मिळत राहतील. लाडकी बहीण योजना सुरूच असणार आहे 5 वर्ष.